आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही पोरानं, आईला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही. आज एक काम करायचं बघ, पळत पळत घरी जायचं बघ पोरी, पळत पळत घरी जायचा आणि बापाची वाट बघायची, बापाची वाट बघायची. माझा बाप कुठे आहे, माझा बाप कुठे आहे, माझा बाप कुठे आहे. आज प्रत्येकाने घरात बापाची वाट बघायची, बापाची वाट बघायची. आज बापाला भेटायचं. हे तुझी आई म्हणेल पोरी जेव की ग, काय झालं ग, कोणाची वाट बघते? मम्मी पप्पा कुठे आहे ग? मला मला माझ्या बापाची. अगं रोज बघतेस की बापाला, काय झालं? नाही 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 नाही, आज मला माझ्या बापाला भेटायचं आहे. पोरीनं बापाची वाट बघायची. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 10 वाजले, आला राहिला बाप. एकच काम करायचं, सगळी जळमटं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचं बघ आणि समोर उभे असलेले आपल्या बापाला एवढी घट्ट मिठी मारायची, एवढी घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पुसत तुझ्या बापाने तुला म्हटलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं पोरी, हे माझ्या लेकी काय झालं? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? तुला आई काय बोलली का? तुला बाई काय बोलले का? काय झालं मला सांग बरं. काय तुझा भाऊ तुला काय बोलला का? सांग. त्या नालायकाची चमडीच लोळवतो आज. नाही पप्पा, काही नाही झालं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा